भारतीय ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये खरोखरच आज एक अभिमानाची गोष्ट घडत आहे. अल्ट्राव्हायोलेट जी एक बँगलोरची कंपनी आहे, आपली भारतीय कंपनी आहे, तिने टेसरॅक्ट आणि शॉकवेव्ह नावाची दोन प्रोडक्ट्स लॉन्च केले आहेत. टेसरॅक्ट ही एक स्कूटर आहे इलेक्ट्रिक, ज्यामध्ये तुम्हाला 261 किलोमीटरची सिंगल चार्जमध्ये रेंज मिळणार आहे. दुसरी आहे ती एक ऑफ रोड बाईक असणार आहे शॉकवेव्ह, त्यामध्ये तुम्हाला 165 किलोमीटरची रेंज मिळणार आहे. आणि दोघांच्याही प्राईस खूपच कॉम्पिटेटिव्ह आहेत. टेसरॅक्ट तर तुम्हाला फक्त 1,20,000च्या एक शोरूममध्ये अवेलेबल आहे आणि दुसरीकडे आपल्याला जी शॉकवेव्ह ऑफ रोड बाईक आहे त्या बाईकची किंमतही 1,50,000 रुपये फक्त ठेवण्यात आलेली आहे. तर या दोन्ही बाईक्सबद्दल, या कंपनीबद्दल सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. त्याआधी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या पेजला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी. आपल्या देशभरात तर सध्या तरी मोपेड म्हणजे स्कूटर्स या सगळ्या आहेत त्या भारतीय कंपन्यांच्या सर्वात जास्त विक्री होत आहेत. फेब्रुवारीची जर लिस्ट बघितली, आपण आकडे बघितले तर चेतक सगळ्यात जास्त सेल झाली आहे, त्यानंतर TVS पण आहे आणि इतर पण आहे. म्हणजे एकूणच आपल्या इंडियन कंपन्यांचा दबदबाच आपल्या भारतामध्ये सध्या आहे आणि विदेशात पण बऱ्यापैकी एक्सपोर्ट होत आहेत आपल्या इंडियन सगळ्या बाईक्स वगैरे आहेत त्या. त्यानंतर आता अल्ट्राव्हायोलेट ही कंपनी आहे, ही आता त्यांच्या एका म्हणजे नॉर्मल मिडल क्लास लोकांना परवडतील अशा बाईक्स घेऊन आता बाजारात उतरली आहे. याआधी अल्ट्राव्हायोलेटने F77 ही एक स्पोर्ट्स बाईक, इलेक्ट्रिक स्पोर्ट्स बाईक काढली होती. ती जवळपास 3 लाखाच्या वर, 5 लाखाच्या आसपास वगैरे जात होती. ती सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर ती बाईक होती. त्याची ही रेंज 300 किलोमीटरच्या वर असायची आणि खूपच रिलायबल आणि फास्टेस्ट इंडियन मोटरसायकलचा अवॉर्डही म्हणजे रेकॉर्ड त्या बाईकने बनवलेला आहे. खूपच म्हणजे अल्ट्राव्हायोलेट इलेक्ट्रिक वाहनांच्या या कॅटेगरीमध्ये चांगलं काम करताना आपल्याला आत्तापर्यंत दिसलेलं आहे. त्यात आता अल्ट्राव्हायोलेट मिडल क्लासचा विचार करून आणि त्यांना एक्सपॅन्ड पण करायचं आहे, त्या हिशोबाने ते आता हे 2 नवीन प्रोडक्ट्स घेऊन आले आहेत. सर्वात प्रथम आपण यांची ही ऑफ रोड बाईक आहे ती बघूया. तर या ऑफ रोड बाईकचं नाव शॉकवेव्ह ठेवण्यात आलेलं आहे आणि शॉकवेव्ह नाव तर आहे आणि याची जे स्पेसिफिकेशन्स आणि याचं डिझाईन बघून नक्कीच सगळेजण शॉक झालेले आहेत, कारण की त्या ज्या किमतीमध्ये हे सगळं प्रोव्हाइड होतं आहे ते बघून खरोखरच आश्चर्य वाटतंय. सर्वात प्रथम तर 120 किलो फक्त या बाईकचं वजन आहे, ते खूपच लाईट वेट आहे आणि त्यात तुम्हाला 165 किलोमीटरची रेंज या बाईकमध्ये मिळणार आहे. पॉवरचं बघायला गेलं तर 505 न्यूटन टॉर्क आपल्याला या बाईकमध्ये मिळतोय. इतकी हलकी बाईक आणि इतका जास्त टॉर्क म्हटल्यानंतर ही बाईक खरोखरच पॉवरफुल खूप असणार आहे. 14 BHPची यामध्ये 14.7 एक्झॅक्टली अशी BHPची याच्यामध्ये पॉवर तुम्हाला मिळणार आहे. इलेक्ट्रिक ऑफ रोड बाईक जरी असली तरी याची टॉप स्पीड जबरदस्त आहे. 120 किलोमीटरची टॉप स्पीड तुम्हाला या बाईकमध्ये बघायला मिळते, जी की खरोखरच जबरदस्त आहे. यासोबतच याचे व्हील्स बघायला गेले तर फ्रंट तुम्हाला 19 इंच व्हील मिळतं आणि रिअरला 17 इंचचे व्हील्स तुम्हाला मिळतात. ते पण स्पोक्स आहेत, म्हणजे ऑफ रोड वगैरे केला तर तुम्हाला जास्त टेन्शन येणार नाही. एकदम ऑफ रोड केपेबल बाईक बनवण्यात आलेली आहे. सस्पेन्शन ट्रॅव्हल पण त्या हिशोबानेच आहे. 200 mm सस्पेन्शन ट्रॅव्हल आहे. 200 mm हा सस्पेन्शन ट्रॅव्हल सेम तुम्हाला KTMच्या नवीन ॲडव्हेंचर 390 मध्ये बघायला मिळतोय. तशा प्रकारचाच एक सस्पेन्शन ट्रॅव्हल तुम्हाला फ्रंट साईडला आहे आणि रिअर साईडला तुम्हाला 180 mm सस्पेन्शन ट्रॅव्हल बघायला मिळतो. या बाईक्सच्या ज्या डिलिव्हरीज आहेत त्या 2026च्या फर्स्ट क्वार्टर म्हणजे मार्च-एप्रिलच्या आसपास तुम्हाला सुरू होतील डिलिव्हरीज. त्यावेळी तुम्ही ही बाईक घेऊ शकता डिलिव्हरी आणि सध्या बुकिंग्स त्यांच्या अल्ट्राव्हायोलेटच्या वेबसाईटवर सध्या सुरू आहेत. प्राईस जर मी सांगितली नसेल तर पुन्हा एकदा सांगतो, या अल्ट्राव्हायोलेटच्या शॉकवेव्ह बाईकची प्राईस आहे 1,49,000 रुपये पहिल्या 10,000 ग्राहकांसाठी आणि त्यानंतर पुढील ग्राहकांसाठी 1,75,000 काहीतरी एक शोरूम प्राईस याची ठेवण्यात आलेली आहे. तर आता नेक्स्ट बाईककडे आपण वळूया. नेक्स्ट आपली स्कूटर आहे टेसरॅक्ट. तर या स्कूटरचं पण जबरदस्त म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये रडार, डॅश कॅम इनबिल्ट हे सगळं तुम्हाला जबरदस्त म्हणजे प्रीमियम फीचर्स मिळणार आहेत, ते पण कमीत कमी किमतीमध्ये. याची किंमत 1,20,000 रुपये ठेवण्यात आलेले आहे पहिल्या 10,000 ग्राहकांसाठी आणि त्यानंतर त्याची किंमत आता वाढणार आहे. तर याच्या पण डिटेल्स आता आपण बघूया. याच्या व्हेरियंट्सबद्दल जास्त स्पष्ट माहिती मिळालेली नाही, पण 261 किलोमीटरची याची रेंज असणार आहे. सिंगल चार्जमध्ये 7 इंचची टचस्क्रीन तुम्हाला यामध्ये बघायला मिळणार आहे. एकदम फ्युचरिस्टिक असं डिझाईन आहे याचं, तुम्ही बघू शकताय. टिपिकल अल्ट्राव्हायोलेटच्या ज्या बाईक्स आपण एक्सपेक्ट करू शकतोय त्या टाईपचंच याचं डिझाईन आहे. इंटिग्रेटेड डॅश कॅम बसवण्यात आलेला आहे, म्हणजे पुढे आणि मागे दोन्हीकडे कॅमेराज लावण्यात आलेले आहेत, जे की तुमची सगळी हालचाल चालवताना वगैरे ते सगळं रेकॉर्ड होणार आहे. धडकली वगैरे, ॲक्सिडेंट वगैरे काही झाला तर ते त्यामध्ये तुमचं सुरक्षित रेकॉर्ड होऊन राहणार आहे. त्यानंतर पुढे याला रडार पण दिलेला आहे. ह्या रडारचं वैशिष्ट्य म्हणजे जर कोणती बाईक मागून वगैरे तुम्हाला कार असू दे कोणी ओव्हरटेक करत असेल तर याच्या ज्या साईड मिरर्स आहेत त्यामध्ये त्याचं इंडिकेशन येणार आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की कोणतरी मागून आपल्याला ओव्हरटेक वगैरे करते, तर आधीच तुम्हाला ते सगळं समजणार आहे. फ्रंट साईड पण त्याच प्रकारे काहीतरी वर्क करते. त्याचे डिटेल्स अजून इतके स्पष्ट मिळालेले नाहीत, पण रडार सिस्टीम पण आहे आणि हे आत्तापर्यंत
आत्ताच्या कोणत्याच भारतामधल्या बाईकमध्ये हे फीचर्स डॅश कॅमचं म्हणा हे रडारचं म्हणा नाही आहे, त्यामुळे ते हे जबरदस्त आहे. 1,20,000च्या स्कूटरमध्ये हे सगळं मिळते राव, विचार करा की. तर 14 इंचचे असे मोठे असे दोन्हीकडे टायर्स आहेत डिस्क ब्रेक सोबत, आणि त्यासोबत टॉप स्पीड पण याची खूप चांगली आहे, म्हणजे 125 किलोमीटरची टॉप स्पीड मिळते आहे, ती खरोखर जबरदस्त आहे. यासोबतच तुम्हाला 34 लिटर बूट स्पेस मिळतोय. 0 to 60 फक्त 2.9 सेकंडमध्ये बाईकने अचीव्ह केलेला आहे. आणि एक नवीन गोष्ट म्हणजे या बाईकमध्ये तुम्हाला वायरलेस चार्जिंगची सुविधा सुद्धा मिळते. याचंही बुकिंग अल्ट्राव्हायोलेटच्या वेबसाईटवर सुरू आहे. डिलिव्हरीज फर्स्ट क्वार्टरमध्ये 2026च्या म्हणजे 2026च्या मार्च एप्रिल पासून याच्या डिलिव्हरीज मिळतील. 1,20,000 रुपये इंट्रोडक्टरी प्राइस आहे पहिल्या 10,000 कस्टमर्ससाठी. त्यानंतर 1,45,000 रुपये अशी त्याची प्राइस होणार आहे. सध्या एकच व्हेरियंट आपल्याला तिथे दिसलेला आहे. याचे आणखीन 2 व्हेरियंट्स आहेत असं सांगण्यात आले, त्याच्या डिटेल्स अजून मिळालेल्या नाही. एकंदरीतच आजचा दिवस भारतीय ऑटोमोबाईल सेक्टरसाठी खूपच खास होता, कारण की या खास अशा 2 नवीन प्रकारच्या अशा बाईक्स आणि एकदम फ्युचरिस्टिक फीचर्सने भरलेल्या बाईक्स स्कूटर आपल्याला आज लॉन्च होताना बघायला मिळाल्या, त्याही आपल्या इंडियन कंपनीच्या. तर खरंच आनंदाची बातमी आहे. होप तुम्हाला बेसिक सगळी माहिती मिळाली असेल. अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नाही केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा. आणि आणखीन ऑटोमोबाईल रिलेटेड व्हिडिओसाठी, ट्रॅव्हल व्हिडिओसाठी माझ्या तुम्ही इंस्टाग्राम पेजला yogeshkhoth.official तिथेही तुम्ही मला फॉलो करू शकताय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. असंच प्रेम राहू द्या.